एक मोठी बातमी आहे नांदेडमधून। नांदेडमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा साठा सापडलाय। वाडी बुद्रुक गावातील एका नाल्याजवळ हा साठा सापडलाय। 390 जिवंत काडतुस सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली। लाईट मशीन गनच्या गोळ्या असल्याची माहिती आहे। घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथक श्वान पथक देखील दाखल झालंय। या संदर्भातला तपास सुरू आहे। नांदेडमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा साठा सापडलाय। वाडी बुद्रुक गावातील एका नाल्याजवळ हा साठा सापडला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कमलाकर बिराददार आपल्या सोबत जोडले आहेत। कमलाकर, अत्यंत धक्कादायक अशी ही माहिती आहे। नांदेडमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा साठा सापडलाय। एकंदरीत 390 जिवंत काडतुस सापडल्याची माहिती आहे। काय सांगाल याबद्दल सविस्तर? नक्कीच करण बरोबर आहे। आज सकाळी वाडी बुद्रुक म्हणून नांदेड लगत एक गाव आहे जे भाग्यनगर पोलीसच्या हद्दीमध्ये येतं। त्या ठिकाणी काही लहान मुलं त्या ठिकाणी खेळायला गेली होती। त्या मुलांना ती काडतुस त्या ठिकाणी आढळली आणि त्या मुलांनी ती काडतुस आपल्या घरी नेल्याच्या नंतर त्यांच्या वडिलांना ते लक्षात आलं आणि त्यांनी लगेच घटनास्थळी जाऊन पोलिसांना त्या ठिकाणी पाचारण केलं आणि त्या ठिकाणी जे आहे दहशतवाद विरोधी पथक असेल, श्वान पथक असेल, हेही दाखल झालं। पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी दाखल झाला आणि श्वान पथकाने शोध घेण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या घटनास्थळी पाण्याचा साठा होता। पाणी आजूबाजूला असल्यामुळं त्या ठिकाणी जे आहे श्वान पथकाला तो मार्ग काढता आलेला नाही। मात्र हे सर्व जे जिवंत काडतुस आहेत ही ताब्यात घेण्यात आलेली आहेत आणि त्याचा पुढील शोध जे आहे ते पोलीस घेत आहेत। आणि हे जी गोळ्या ज्या आहेत ते लाईट मशीन गनच्या गोळ्या आहेत। LMG हे अत्यंत प्रतिबंधात्मक असं शस्त्र आहे जे की आर्मीचे जवान असतील, सीमेवरची जवान असतील हेच त्याचा वापर करत असतात आणि याचा तपास जो आहे आता पुढील पोलीस करतात। मात्र या संदर्भात काय कारवाईच्या माध्यमातून अपडेट समोर येतात? वेळोवेळी तुमच्याकडून ताजी अपडेट या संदर्भातले घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।